काही तर नाही हो मोहिनी, आता तिकडे शेत होती, म्हटलं आता जातो. काही काम आहे का तुले? बापा वैशालीताई, बोलले काय बाई एवढ्या लवकर? तुम्हाला म्हटलं होतं मी आपण जाऊ म्हटलं इथं ननदबाईच्या घरी, सांगितलं नव्हतं? तिथं चल ना मग जाऊ ना, येऊन जाऊन दिवसभरात सांगून देता येते बाहेर गेलो होतो म्हणून. आता चालतो म्हणतं काय मग? दोघीच जणी जाणं बरं वाटण काय हो मोहिनी? मग काय सारं गाव घेऊन चालता काय वैशालीताई? दोघीच जा लागते, दोघी आपण आणि भाऊजी, तिघ जण जाऊ ना. एकदम दोघीच कायले जाऊ? काय झालं काय नाही विचारपूस नाही करा लागेल काय? अन माहीत झालं म्हणजे हो मग आता बैले ननद बैले माहीत झालं म्हणजे मग काय म्हणून बाबा आपल्याला बोलत नाही का हो? नाही होत माहीत, कसं होईल माहीत? आपण काय त्याला सांगू काय? हा, आणि त्याला सांगू काय यायला सांगा का म्हणून? झालं, दोन घराला माहीत असलं म्हणजे झालं. मला कधी विचारे मोहिनी अशा गोष्टी करायच्या वेळेस जरा असं भेवाही लागते, असं म्हणजे करून नाही ना कधी तर भेव लागते बिचारे. चांगलं नाही वाटत, असं वाटतं माहीत झालं तर त्याच्यातून नजरेतून उतरून जाईन आपण आता बाईच्या. म्हणून काय म्हणून माझ्या सुना अशाही कामं करते म्हणून. काय वैशालीताई, ते तिथं भेटच राहता काय? चांगलं काम करून राहिलो आपण, वाईट काम करून राहिलो काय? ननदबाईचं घर बसवायचंच काम करून राहिलो. आणि तुम्ही सांगा, त्याचं घर तर कशा ना कशा पद्धतीने बसवाच लागेल ना आपल्याला. त्याला जर काही म्हटलं नाही ना तर ते इथून जाणार नाही. मग तुम्ही सांगा, यायच्या बरोबर त्या लहान लेकरानं काय केलं? त्याचा किती हे होईल? त्याला आईची गरज आहे सध्या, आणि किती नुकसान होईल त्याचं बिचाराचं. हा हो मोहिनी, बरोबर आहे तुझं. पण ननदबाईनं बा खरंच बिलकुल नाही समजल्यासारख्याच गोष्टी केल्या, नाही समजदारीसारख्या. हा, एवढंसं लेकरू टाकून आले, लेकरू घेऊन आले असते कोणी काही वाटलं नसतं. किती दिवस राहा तुम्ही? वैशालीताई, मी गोष्टी ऐकल्या आता बाईच्या ना, आपल्या आनंदबाईच्या. त्याचं म्हणणं काय आहे का त्याच्या इच्छेचा भाऊ आहे कधी पाया लागतील म्हणते माझ्याजवळ, म्हणते लेकराच्या आहे म्हणून तर लेकरू तिथं ठेवलं ते ना, माझ्याजवळ आला पाहिजे म्हणते पाया लागत, अशा म्हणते त्या. आता पाय बाई, लेकरूच तिथं आहे तर माणसाला पाया लागो का काही लागो. हा, पण मूर्खपणा यायचाच दिसते. कोणी जग म्हणून ना खराब तर यायलाच म्हणून म्हटलं. एवढेच बापाला कोणी खराब नाही म्हणत, पण माईलाच म्हणते. कहून का माईवरच अवलंबून असते लेकरू लहान. मग किती त्रास होऊन राहिला असेल त्या लेकराले. मीना माईचं लेकरू म्हटलं म्हणजे किती होते हो? चालता काय मग? चालत असेल तर सांगा मला, मी पटकन म्हटलं भात करतो, पटापट स्वयंपाक करतो. हा, करू लागतो दोघी जणी मिळून, भरभर करून घेऊ आणि लवकर लवकर निघून जाऊ. कारण का जाय यायला उशीर लागते, दूर आहे ना जरासं, तर जाणं येणं. आणि भाऊजीले म्हणा सध्याची कोणाची गाडी घेऊन या म्हणा, भेटत असेल तर. अमाय हो गड्या, गाडीचा इथं बंदोबस्त लावा लागेल हो. कारण का ह्या टू व्हीलरवर दोघीचं जाणं जमते काय? आणि तसंही मला तर दचके लागल्याचा लय त्रास होते. मी नाही येऊ शकत बापा ह्या गाडीवर. कुठं जा लागते? कुठं जायची प्लॅनिंग चालू आहे दोघीची? अहो, त्या दिवशी आपण म्हटलं नव्हतं काय ननदबाईच्या घरी जाऊ म्हणून? तर ते गोष्ट आता मोहिनीने घेतली आहे सिरियसच एकदमच. तर काय माहिती त्याला काही ननदबाई बोलल्या काय तर इले मोहिनीले, तर ते म्हणते जाऊ म्हणते आपण, म्हणते दिवसभरात येऊन जाऊ म्हणते वापस. तर भाऊजीले म्हणा म्हणते ताई. तर आता काय माहित बा, म्हटलं काय म्हणते भाऊजी तर. हा भाऊजी, बरोबर नाही का? तुम्हीच सांगा बरं. आता आपल्या जर कोणाचं घर बसत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना. आपण काही वाईट काम थोडीच करून राहिलो काही. हो बरोबर तर आहे, पण आता तुम्ही सांगा मले गाडी पाहा लागल. गाडी गिडीच चल भेटूनच जाते, पण आता तुम्हाला घरातलं कामही करून जा लागल ना. ते काही कोणी करते काय? भाऊजी, त्याची चिंता नका करू तुम्ही. आम्ही सगळं करून घेतो म्हटलं, पटापटा करतो, एका तासात सगळं करतो आम्ही. आणि जेवणारे जे आहे ते जेवतील आपल्या हाताने घेऊन. आपण काय त्याची चिंता करू? त्याला घेता येते, हात आहे ना त्याला सगळेले, आणि वाढूनही घेता येते सगळेले. फक्त राहिले मामाजी, तर मामाजी काय आहे आले तर आता बाई देऊन देईन त्याला. बरं ठीक आहे, करा मग तयाऱ्या, पटापटा करा, आटपा आणि चला. बाबा, कुठं जायच्या गोष्टी चालू आहे यायच्या? हा, कुठंतरी चालले वाटते हिंडाले हिंगोगड्या वाहनाचे. हा, नुसतं काय म्हणते तर पैशाची बर्बादी करत राहते. आणि मग म्हणते का आम्हाला इथचं पाहिजे तिथचं पाहिजे. मोठे लोभी लबाड आहे ती. आईला सांगायला का नाही गोष्ट? पहिले दादाला विचारतो कुठं चालले म्हणून, माहीत पण त्या सांगते काय तर. दादा, कुठं जा लागते? कुठं चालले? मी येतो ना, तुम्ही कुठं चालले असाल तर. आता आमच्यासोबत कुठं येतं तू? आम्ही आता ह्या आपलं वैशालीले काही सामान खरेदी करणं आहे म्हणते, आणि थोडंसं तिला दवाखान्यात दाखवणं आहे, म्हणून जातो म्हटलं. सामान सुमान घेणार म्हणतं तर मग काय आहे, येऊ शकतो ना मी. थोडंसं मलाही काही घ्यायचं होतं, घेऊन घेतलं असतं मग सोबत. ना बाई, आता कोणतं सामान घेणार आहे तुम्हाला? आता घरीच काय तुम्ही, घरी राहण्यासाठी काय घेता आता? बापा, घरी आहे तर मग काही सामान नाही लागत काय? काही लागते आपल्याला, काही खायचंच लागते. हा, आता तुम्ही तर करता रोज एकच नाश्ता, मग मला तर लागलं काही ना काही बनवासाठी नवीन. ननद बहिण गोष्ट ऐकली असेल काही मोहिनी आपली, आपण बोलून राहिलो होतो तर आता. नाही, आपण गोष्टच काय केली. मी आली फक्त तेव्हाच बोललो आपण कुठं जायचं आहे तर, त्याच्यानंतर तर बोललोच नाही वैशाली ते. आपण काय म्हणते फक्त जायची याची असंच गोष्ट केली. जाऊ द्या, एवढं काय लोट घेत बसते तिचा. ते तर आता काय म्हणते, आता पहिले सांगायला गेलीच असं इथपर्यंत. इतकी गोष्ट तर तिथं पोहोचली असं आतापर्यंत, कुठेतरी चालल्या म्हणून. वैशाली ते चालला, मग पटापट करून घेऊन आपण आणि सांगून देऊ आता पहिले. आता नाही तरी माहीत झाली गोष्ट, सांगून देऊ, माहीतच पडते काय म्हणते तर. हो, चल ना, तर करून घेऊ ना. तुम्ही आहे ना खोलीत? मी जातो मग, काय करतो पटापट, मग निघून जाऊ आपण. सगळं काही झालं म्हणजे जेवण करून चला ना. हा, जेवण करून घेऊ आणि मग चाललो जाऊ. आपलं ताट खोलीत घेऊन येजो, आणि मोहिनीचं ताट मोहिनी घेऊन जाईन तिच्या खोलीत, जेवून घेऊ
आणि बस निघून जाऊ. हा वैशाली ताई, इथे सगळे सोबत जेवत बसाल ना तर लय उशीर होऊन जाईल मग. करता करताच लय उशीर होते मग. आता बाई अजून मग दरात देते कुठे जायच्या टाइमाले. त्याला असं वाटते का कधी कधी येईल आवडतो ना कधी कधी नाही. त्याच्यापेक्षा माहिती आपण आपापल्या खोलीत घेऊन जाऊ. स्वयंपाक झाला म्हणजे बाकीचे जेवत राहते, आपण जेवण करून चाललो जाऊ. बरं ठीक आहे ना. आई, आई व आई, आई कुठे गेली? आई तर आहेच नाही इथं खोलीत असून काय. आई, आई, आई व आई, आई आई टाई टाई करून राहिली, तिथे आवाज देऊन राहिली. आई तू कुठे गेली होती व? इथं होती नाही ना काही नाही, किती वेळची आई आई करून राहिली. हा, आवाज द्यायला खाली नाही ना काही नाही. अहो तर काय म्हणून राहिली? ताई आई केल्यानं होते काय? सांग ना काय म्हणून राहिली तर. काय कुठं जाईनही नाही काय बिचारे? हा, काही काम असते माणसाला, काही असते. इथे एका जागीच बसले राहत जाऊ काय मी? आई ते सोड. मी काय म्हणतो, आपल्या ह्यानी काय वैशाली मोहिनी कुठेतरी चालल्या आई फिराले. हा, मी तर म्हणतो काय मी स्वयंपाक करते का नाही करत, तशाच चालल्या वाटते. काही खरेदी गिरेदी करायला चालल्या वाटते त्या. लय पैसे आले वाटते दादाजवळ. हा, आणि मी म्हटलं आई येतो तर नाही म्हणते, मला येऊ नको म्हणते. गाडी गिडी केली वाटते स्पेशल जासाठी. सांग बायकोसाठी किती आहे? हा, आणि एक बहीण नाही पोचून राहिली त्याच्या गाडीत. आता आता कुठे चालली ती हिंडाली? हा, हिंगोड्या वाहनाच्या हाता बैर म्हणालो. तिची तब्येत खराब झाली होती वैशालीची, आणि आता काय म्हणते आता अजून निघाले का हिंडाले? हा, मग कमी जास्त झालं तर आपल्याला दोष देईन काय? तिचे मायबाप कोणाले म्हणून? सासू होती, सासूला समजलं नाही काय म्हणून? हा, जसं म्हणत आला तसं करू दिलं म्हणून मलाच बोलतीन अजून. मग नाही तर काय आई, तुलेच बोलायला म्हटलं तिची माय पोरीले काम करायला लावलं असं, म्हणून तर माझ्या पोरगीची तब्येत खराब झाली, असं झालं तसं झालं. किती बोला नाही, तुलेच बोलन मग. हो ना, बाय बरं समजत नाही काय तिले? लहानशी आहे का ते वैशाली आता? अगं ह्या मोहिनीनं बिघडून टाकलं तिले. चांगलीच होती ते पहिले. मोहिनीनं पुरं बिघडवलं तिले, आपल्या रंगात रंगून घेतलं तिले. बरं आता ते तर सोड, पण ह्या पोरग विनोद तो तर काय म्हणते, ना समज सारखाच गोष्टी करून राहिला. हा, जशी मोहिनी म्हणते तसंच नाचून राहिला. तसा बायकोच्या तर मनाने नाचून राहिला, पण भावाच्याच बायकोच्या मनाने नाचून राहिला तो. हा बाई, मला एक गोष्ट सांगतो, विनोद दादाचं त्या मोहिनीचं काही चालू तर नसं ना? हा, तिच्या गोष्टी ऐकते एवढा तर, कारण तो तर कोणाच्या गोष्टी ऐकत नाही. माय बापाच्या ऐकत नाही, तो तर कोणाच्याच ऐकत नाही तो कधीच. तर हिच्या कशा काय ऐकून राहिला? एवढ्या गोष्टी ऐकून राहिला. बरं वैशालीचं ऐकत नाही एवढं. हा, काही ना काही हाय आई, तू काही बी म्हण बा. जाऊ दे, त्या राजेशच्या समोर काही गोष्ट नको काढजो अशी. पहिलेच तर भ्रमीला आहे तो. हा, भ्रमिष्ठ माणूस आहे तो. फालतू अजून काय म्हणते, तर भावात भांडण झाले पाहिजे बाबा ह्या गोष्टीच्या आहे ना. मी काय काढतो बाई गोष्ट? मला काय गरज चालली गोष्ट काढायची? मी काढतच नाही, मला कोणती फालतूचे काम सुचतच नाही असे. मग तुला जायचं आहे म्हणता का त्याच्यासोबत? जायचं आहे त्याच्यासोबत फिरायला काही घ्या द्यासाठी? हा बाई, जायचं होतं, लय सामान घ्यायचं आहे मला, पण काय करू, माझं तर पैसे नाही बाई आता. पैसे कायले पाहिजे? एवढा मोठा भाऊ सोबत असल्यावर पैसे पाहिजे काय? भाऊ सोबत आहे तर काय करू? भाऊ देते काय? भाऊ तर काय म्हणते, तर सारा तर माल भाऊजाईजवळ राहते. भाऊजाईनं काढून दिला तर बरं, नाही तर मग भाऊ तर ठणठण गोपाल राहते, काही नाही राहत भाऊजवळ. सारा व्यवहार भाऊजाईजवळच राहते आता. माझ्या भावचा आहे तसे लय चॅप्टर आहे व आई, लयच आहे. जशा दिसते ना तशा नाही आहे म्हटलं. त्या म्हटलं आता आई, तुला सांगतो मी, माझ्या विचाराने एक काम कर तू. येईल कोणी अलग अलग काढून दे. हा, मोहिनीले काढून दे, वैशालीले काढून दे, अलग काढून द्या तू आता येईल. अमाय अलग काढून देऊ, मग घरातले कामं कोण करून? मग काही कामच किती काय होती या घरात. त्या साऱ्या गेल्या म्हणजे 3 कामं नाही राहत तुझ्या घरात. आता ते तेवढ्यासाठी येईल पोसत बसतं काय तू? यायचीच ऐकत बसतं काय 3-13 नवटरा? तुझ्या कोण होते काय आता ऐकणं? हा, ह्या तर अशात तुला नाचवण मग. आणि आई शेवटी म्हटलं सारं सारं घेऊन घेईन, सारं घेऊन घेईन म्हटलं, आणि बस तुम्हाला ठेवून खाली करून. तसंही विनोद दादा लय हुशार आहे म्हटलं. हा, पहिल्यापासूनच त्यानं लय हुशारी केली. स्वतः काय मध्ये एवढा मोठा पैसा कमावते. एवढा पैसा कमावून कुठे बाई त्याचा पैसा? त्याचा पैसा आपण कायले मागतो बाई? अडी अडचणले देते म्हणा तो. आता त्याच्या बापाले तो जेव्हा पैसा लागला ना तेव्हाही देतेत म्हटलं. काही विषय नाही आहे पैशाचा त्याच्याजवळ. पण कसं आहे, आता आपण कायले मागावं पोराईले? आपल्याला गरजच नाही तर. घर खर्च तर चालवतेस ते. अशी आहे तू, साधी बोडीच राहायचो. तू सांग मला, घर खर्च चालवलं म्हणजे झालं काय? त्याला पगार किती येते? 1.5 लाख रुपये येत असेल त्याला पगार. मग 1.5 लाखातले तो काय म्हणते, तर करत असेल 10-20 हजार रुपये खर्च. 10-20 हजार झाले म्हणजे मग झालं काय? बाकीचे पैसे कुठे आहे विचारलं त्याले. असं झालं वाटते, कान भरणं चालू नाही. आता पैसे कान भरू कान पिकवते आता हे. आणि तू बोल म्हणत जाय, काही म्हटलं ना होते. हा, तू म्हणत नाही, बोलत नाही काही. पैसा जवळ करून घेत जाय त्याच्या जवळचा, जास्त पैसा नको ठेवतो त्याच्या जवळ. आता ऐकतेत काय होते? हा, आता एवढा मोठाले झाले आणि खरंच ऐकते काय ते? आता त्याचे लग्न येऊ झाले, आता लेकराचे बाप बनून राहिले ते. आणि तू सांग, ते माय ऐकून राहिले काय आता? कोणाचे ऐकते बिचारे आता? आणि काय म्हणते, तर त्याच्यावरचा पैसा घेऊ मी. आता त्याला बायका आहे, सारं आहे. आता ऐकून राहिले का? आता बायकाच ऐकून ते का माय ऐकून? मग कोण्या कामाची माय तू? हा, का स्वतःच्या पोराईला नाही मागू शकत? मागत जाय, द्या म्हणा, एवढं लागते तेवढं लागते. कमी लागत ना तरी जास्त लागते म्हणून सांगत जाय आई. घरात सगळं भरून ठेवत जाय. हा, काही नाही लागत हो वक्तावर. काही लागते, काही खायची इच्छा होते माणसाची. आणि आता मी आहे तोपर्यंत तर खाईनच बाई. नाही तर मग म्हणशील तू, मी माझ्या घरी सगळंच खाव, मला सगळं खायला पाहिजे, तुला देत जाई नाही मी. नाही, आणते गिनते तर सारच हो, आणते ना. आता राजेश देते 10,000 रुपये देते तो. आणि आता विनोद नाही दिले हो एवढ्या वेळा. हा, तो तर काय म्हणते मोजत नाही पैशाले.
किती देते तो? 10,000 रुपये जर दिले त्यांना, 10-20,000 रुपये. बाकीचे पैसे कुठे मग त्याचे? जमाच आहे सारे पैसे. पैसे सगळे जमा करून राहिला म्हटलं तो, बायकोवर उडून राहिला बाकीचे पैसे. हा, आता बायकोले बाबा किती मोठ्या दवाखान्यातली ट्रीटमेंट आहे म्हटलं. आई तुला माहित आहे काही? मोठ्या दवाखान्यातली तिथं जातात म्हटलं हे दोघं नवरा बायको, चांगले हाय फाय ठिकाणी. मग कमी पैसा लागते काय आई तिथं? माझ्या नवऱ्यानं तर मला असंच नेलं हलक्या फुलक्या दवाखान्यात, सासूचं ऐकू. मग माझ्या नवरा ऐकू शकते त्याच्या माईचं, तुझे पोरं काऊन नाही ऐकत आहे तुझ्या? मला तर वाटते कान भरू आता बाईचे, घर फोडल्याशिवाय काही राहत नाही, इथून जात नाहीये घर फोडल्याशिवाय. आता बाई, हा बोल, काय म्हणतो? आता बाई, मी वैशालीताई आणि भाऊजी आम्ही कधी बाहेर चाललो. वैशालीताईला बरं नाही लागून राहिलं तर तब्येत खराब आहे म्हणते, तर त्याला दवाखान्यात घेऊन चाललो. दवाखान्यातच चालल्या ना का काही खरेदी गिरेदी करायला चालल्या? नाही आता बाई, खरेदी कायला करायला चाललो आम्ही, दवाखान्यातच चाललो. वैशालीताईला दाखवा लागते म्हणते तर म्हणून चाललो. आणि वैशाली दाखवा लागते तर तुझं काय काम आहे मग तिथं? वैशाली आणि विनोदले दोघं जाऊ दे ना मग. आता बाई, अंदर गिंदर जाते कोणी तर माणसाला येऊ नाही देत, म्हणून बाईसोबत बाई पाहिजे. तर काही टेस्टिंग गिस्टिंग राहते कोणी करणं तर मग तर बाई पाहिजे बाईजवळ. म्हणून कपडे गिपडे बदलायला लावते तिथं, दुसरे कपडे घालायला लावते, टेस्ट करते तेव्हा, म्हणून ते बाई पाहिजे असते बाईजवळ. असं काय? हो बाई, आता आम्ही तर पाहिलंच नाही दवाखाने. माय आम्हाला तर लेकरं काय म्हणते रस्त्यावरच झाले, तर आम्हाला काय माहित आता दवाखान्यातलं काय आहे ना काय नाही. आता तुम्हाला माहित, तुम्ही आता मोठ्या मोठ्या घरच्या पोरी आणि आता फकीराच्या घरात पडल्या बापा येऊन. आता चालू आहे तुमचं तितंबे. मग किती वेळ लागून आले तिकून? बात होते काय ना का पुरा दिवसच लागते? आता बाई, आता दवाखान्यात गेल्यावर माहित पडते किती वेळ लागते. तर तिथं माहिती आहे का 2-3 घंटे तर नंबरच नाही लागत, आणि तिकून नंबर लागला मग अजून उशीर होते. म्हणून मग पुरा दिवसच समजून घ्या तुम्ही. आता वैशाली ताई आणि आम्ही स्वयंपाक करून ठेवला, तुम्ही आता जेवण करून घ्या दोघी जणी. अन्न मामाजी आले तर मामाजीला देऊन द्या. ठीक आहे बापा. अहो मग चालल्यास आहेत, इले घेऊन जाणार आपलं छायाले. इले काही सामान घ्यायचं आहे म्हणते, तर मार्केटातून त्या बाजारातून जातच की नाही आपण, तर काय काय घ्यायचं आहे तर घेऊन घेईन. तिथं मोठे मोठे दुकानं राहते तर. नाही आता बाई, त्याला कसं नाही तिथं आम्ही. तिथं काय म्हणते तर दवाखान्यात एवढी गर्दी करू देते काय? हाकलून देते ना. 2-3 जण जर झाले ना हाकलून देते, ठेवत नाही दवाखान्यात. काही बी दवाखान्यातून हाकलून देते. आतापर्यंत नाही हाकललं दवाखान्यातून. असा कोणता दवाखाना त्या दवाखान्यातून 2 लोक असले हाकलून देते म्हणून तिथे काय भरती राहायला चाललो काय आपण? काही बी बोलते हो. ते सुनाईले मला नेणं नाही आहे म्हणून पाय आता काही बहाणे लावतात म्हटलं. बरं तू अलग जाजो याटो ना आपल्या, अन काय काय आणायचं आहे तर घेऊन येजो. नाही तर असं करतो, मी येतो जेवण खाऊन कर. चल आपण जाऊ याटो ना, दोघी मायले की जाऊ अन घेऊन येऊ काय काय लागते तुला. तर आई खरंच तू माझ्यासोबत चालतो? घेऊन देशील मला सगळं? हो मी घेऊन देतो. चाल, किती घेशील तू, किती खाशील, चाल घेऊन देतो. आई तू किती चांगली आहे. आई तू खरंच खूप चांगली आहे. लाव ना मस्का माहिले स्वतःच्या, माहित पडते ना. आता बैले माहीतच पडते कसा मस्का लावते आणि कसं काम काढते ना नतोय. मग समजून ते सुना काय चीज आहे, पोरगी काय चीज आहे. काय म्हटलं वहिनी तुम्ही? काही बोलल्या काय? नाही बाबा ननदबाई, मी काय काही बोलू, काही नाही बोलत. आता बाई जातो मग आम्ही आता. हो लवकर ये जा, नाही तर मग बस दिवे लागायच्या टाइमापर्यंत घरी आल्या पाहिजे, नाही तर बसान तिथं अर्धी रातनं भाडलीचा भात करत. नाही आता बाई लवकरच येतो आम्ही. आई हाऊस नकटे आहे ती असू ना, हाऊस नकटे. हा बातच म्हटलं हौशीनं तर निघते. आई मला तर असं वाटते ह्या दवाखान्यात चालल्यास नाही. हा काऊन का मी खोलीत गेली होती का नाही विनोद दादाच्या, तर वैशाली म्हटलं वाटलं नाही या दोघी जणी कधी काहीतरी गोष्टी करून राहिल्या ताई कुठंतरी जायची. तर मला असं वाटते का तब्येत गिबेत काही खराब आहे नाही, ह्या कुठंतरी चालल्या आहे. नाही व आता महिन्याला जातेच कधी जातेतच ते दोघही जण, दोघंही काय तिघही काय चौघही काय जातेतच. आता विनोदनं ते जाते वैशाली आणि हे मोहिनी आणि हे जाते राजेश, दोघंही सगळेच तर जात असते. हे होऊ शकते जात असन. आई मला तर असं वाटते विनोद दादाच करत असं ना त्या मोहिनीची ट्रीटमेंट. का राजेश दादा कोण एवढा मोठ्या दवाखान्याचं बिल देणंच नाही होत. बिल द्यायचे तर सोड, बिल तर देऊ शकते तो, पण माहिती त्याची हिंमत नाही आहे. तो आहे पहिलेच कंजूस आणि एवढे पैसे देते काय इथं काही बी बोलत राहतो तुम्ही. जाऊ दे बरं तिकडे, माझ्या डोकं काही मॅट करू नको आता. जाय दोघीसाठी, दोघी मायलेकीसाठी ताट आण वाढून आणि चल जेवण करू आपण. आणि चल मग चालतं म्हणतं काय तर. हा बाई आणतो. ते साधं जेवण जेवून एवढी परेशान झाली मी आता. माझ्या मन नाही करत आता हे घरातलं खायसाठी. चांगलं जर मला करायचं आहे, चांगलं जेवायचं आहे, सगळं काही पाहिजे असं, मला माझ्या आईचे कान भरणं काही सोडा नाही लागत. एवढे कान भरतो तिचे का ते तिनं शेवटी स्वतः तिच्या पोरईले घरातून काढून दिलं पाहिजे. ज्या दिवशी पोरं घरातून निघन त्याच दिवशी मग ह्या घरात राज होईल म्हटलं. मग मी मस्त राज करन, मी आणि माझी आई. मग कोण ऐकते आईचं? बस माझ्या मनानं करशील तर कर, नाही तर बस राहू दे. थोडे दिवस करून घ्या म्हणा मजा. आपल्याच बापाच्या प्रॉपर्टीवर मजा करतात लेखाची. आणि आपण दुसऱ्याच्या घरी गेलो तर आपल्याला तिथं काही करायला भेटत नाही. बरंच आहे येतं. तिकडे त्या सासूची आहे का, इकडे भावजाईची आहे का काय अजून. चल छाया चल, लाग आपल्या मिशनवर. आज दिवसभर या घरी नाहीये, काही ना काही कारभार कराच लागन. खाली म्हणे ह्या घरात मला फ्रीजला कुलूप लावून ठेवते, खाऊ देत नाही काही. चांगलं करत नाही. त्याच त्या भाज्या करून ठेवते. कायची भाजी केली आज पाय ना, आलू वांग्याची. हेच भाजी खाऊ काय? मला तर बिलकुल भाज्या खाऊ वाटत नाही. मस्त चांगलं काही खाऊ वाटते तर खाली भेटत नाही. पैशाची ताई चला ना.
काय बाप्पा घुसूळ घुसूळ करत आहे का घरात? काय राहिलं आता करायचं तुमचं? नाही नाही, काही नाही राहिलं आता करायचं. चाल ना. आले का ते भाऊजी गाडी घेऊन? भाऊजी ते का गाडी घेऊन उभे आहे, आवाज देऊन राहिले. हे काय घातलं हो मोहिनी? कुठून आणली टोपी गिपी द्या? वैशाली ताई, ऊन लागते ना, घालून घ्या लागते. आता ऊन नाही पडत काय दुपारी, म्हणून घालून घ्या लागते. हे तुम्ही घालता काय? तुम्ही घाला तर तुम्ही घाला. नाही बाप्पा, मी नाही घालत, तूच घालून घे. ते मला शरम येते असं काही घालाले. आणि मी काय म्हणतो, एखादी बॅग नाही घेतली काय? घेतली नाही काय बा माझ्या हातात? ही बॅग आहे काय? याच्यात काय मावन? काही घ्यायचं जर असं आपण सामान तर काय घेऊ त्याच्यात? वैशाली ताई, तुम्ही काय चिंता करता हो? याच्या अंदर आहे बॅग मोठी, या पर्सच्या अंदर बॅग आहे. आता ते थैली घेऊन फिरू काय मी हातात? शोभन काय ते? हा बरं, चाल ना तुम्हाला. आता बस ना गाडी. निघाला काय व? हा वैशाली ताई, सगळेजण बाहेर येईपर्यंत काही निघत नाही घराच्या बाहेर. हा ते बाई, चाललो आता. वैशाली, वाटत तर नाही हो तुझी तब्येत खराब असल्यासारखी. तरी पण आता हाय म्हणतो बाई, तर जाय मग. आता बाई तब्येत दिसत नसते, अंदरून दुखते ना आपलं, अंदरून त्रास राहते अंदरुनी, म्हणून. पाहिजे बरोबर, जा जा, ये चाल लवकर लवकर वापस, नाही तर मग तिकडेच करा अर्धी रात. आता बाई राहायला नाही चाललो आम्ही तिकडे, वापस यासाठीच चाललो. काही नाही नेऊन राहिलो हे पा, काही सामान नाही सुमान नाही, काही नाही, कामाला राहा लागल म्हणून तिकडे. अरे चलता आता, तर इथंच थांबता, इथंच करता आता दिवस पुरा. ना वैशाली ताई, चाल ना. हो ना, आली ना, बस ना तुझं. काय विचारपूस करे ना आता बाई? हा आता बाईने विचारे वैशाली ताई, ननदबाई आहे ना, ननदबाईने एवढे कान भरले म्हटलं आता बाईचे. तुम्हाला माहितच नाही गोष्टी, मी सगळं ऐकल्या म्हटलं त्याच्या. असं काय म्हणे छाया? नाही, ते जरा जास्तच करून राहिले इथं आली तेव्हापासून. माहिती आहे भाऊजी, एवढं काही काही सांगितलं म्हटलं. आता बाईले म्हणे तुमच्या सोनाईले पोराईले अलग काढून दे म्हणे तुया म्हणे. त्याला घरात ठेवतं काय म्हणे, तुमच्या विषयी तर लयच म्हणे भाऊजी. पैसे देत म्हणे घरात म्हणे, एवढे पैसे कमावते म्हणे, कुठं जाते म्हणे, सगळं पैसे बायकोजवळ राहते म्हणे, असं तसं लय बोले. बोलू दे, तिचं बरोबरच करून टाकू ना आता. तिच्या घरी चाललोच आहे, माहीतच पडते आता तिची सासू काय सांगते काय नाही. सासूचीच तर चूक नसनच, पुरीची पुरी काही ना काही हिचं तर चुकलं असं. थोडंसंच नाही भाऊजी, मला तर वाटते पुरं यायचीच चूक आहे. यायला कोणी तिथं कामच करायच्या जीवावर येऊन राहिलं असं मला वाटते. पाहिजे नाही तर माझा अंदाज कुठं ना कुठं थोडाच फार तरी बरोबर येईनच. जाऊ दे, इथून अंदाज लावून काही फायदा आहे का आपल्याला मोहिनी? तिथं जाऊ, काय म्हणते काय नाही तर माहित पडते समोर, मग आपल्याला कोणता पाऊल उचलायला बरं होते नाही. हा वैशाली ताई, बरोबर आहे तुमचं. हाय काय कोणी घरी? कोणाला असंकडे आता या टाइमाले? आता याही चालला गेला आणि याचे बाबाही चालले गेले, मग कोण आहे तर या जोगत नवाडा कोणाला असं आता? तुम्ही कशावर दोघी जणी आता या टाइमाले? काऊन बाबा येऊ नाही शकत काय आम्ही तुमच्या घरी? नाही नाही, येऊ घेऊ शकता म्हणा, या ना, या बसा 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 ना. दोघी झाल्या काय? अजून कोणी आहे मांगा? भाऊजी आले ना आमचे मोठे भाऊजी. भाऊजी आहे, वैशाली ताई आहे, मी आहे, आम्ही तिघच जण आहे. हो बाई, बसा मग, बसा बसा, पाणी गिनी आणतो तुमच्यासाठी. नाही नाही काकू, काही नका आणू सध्या, बसू द्या फक्त. बरं बसा बाबा. आता आता कोणी नाही हो बाई करणार घरी, म्हणून आता यालाही पाहा लागते आणि घरातले कामही करा लागते. माय चहा ठेवतो ना बाई, पाणी नाही घेतो निदान चहा तर घ्या मग. आता नाही काकू, आता चहा नका ठेवू आणि पाणी नका ठेवू, काहीच नका ठेवू. काऊन बाबा, काही नाराजी आहे का बा आमच्या विषयी तुम्हाला? नाही, आता नाराजी तर आहे नाही, पण आता नाराजी राहते का खुशी राहते तर आता बोलल्यावर म्हटल्यावर काही सांगितल्यावर समजत. हो दादा, बरोबर तर आहे बाबा तुया. काय आता कशी गोष्ट आहे, मी काही घुमून फिरून गोष्ट करत नाही. आता मला माहिती आहे तुम्ही कायच्यासाठी आले असाल. हा मागही मोहिनी आली होती, जेव्हा आमच्या घरचं कामी चकलं होतं तेव्हा मोहिनी आली होती. आणि काय म्हणते, तुमचा भाऊ आला होता बाबा मंडोटवाला, तर तेव्हा झालं होतं, निपटलं होतं सगळं. आता तेव्हा माही चूक होती बाबा, मी मानतो ना माही चूक होती म्हणून आम्ही तिला दिला, तरास गिरास दिला, कायले खोटं सांगा. पण आता आता आमची काही चूक नाही हो बाई, काहीच नाही, कुठंही नाही, मला कुठेही नाही, कोणालाही विचारायला लाव, काही सांगायला लाव, बाई काही चूक नाही. आता बरं चल, माही चूक असन, लहानशे लेकरायचं काय केलं बापा ह्या जीवानं लहानशा? हा कोणती माय बापा अशी लहानशे लेकराला टाकून जाते हो माय? असं आहे, आल्याशिवाय गेल्याशिवाय काहीच माहित होत नाही काय कोणाची चूक आहे आणि कोणाचं बरोबर आहे. नाही काय, आपण फक्त एकच बाजू पाहतो. आता आपल्याला दोन्ही बाजू पाहायला भेटते नाही काय? चला मग पाहू आपण आता उद्या काय झालं काय नाही ननदबाईच्या घरी. बाकीचं आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत मोहिनीच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ नक्की पहा. भेटू बघा आपण आता उद्याच्या व्हिडिओत. आणि आपल्या काय म्हणते दुसरं जे चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्याला पण सपोर्ट करा. हा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटूनच जाते. ते पण व्हिडिओ पहा शांताबाईचे. चला मग पाहू आपण आता उद्याचा ट्विस्ट काय आहे तर. ननदबाई कशा काय घर सोडून गेल्या हे पाहू आपण आता.